प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आज संपूर्ण देशामध्ये एकच विषय ट्रेंडला आहे. एकाच विषयाची सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा म्हणजे 20 जुलै रोजी दिल्लीला काय होणार. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पक्षाच्या माध्यमातून तरुणाई आज जंतर मंतरवरती लाखोच्या संख्येने एकवटलेली आहे. संपूर्ण भारतातून लाखो तरुण जंतर मंतरवरती आलेले आहेत. दिल्लीचं पूर्ण रस्ते हे माणसांच्या गर्दीनं फुलून गेलेले हे वाहत आहे. इतकी प्रचंड गर्दी, प्रचंड मोठ्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी तरुणाई आलेली आहे. गेल्या महिन्याभरापासून कॉक्रोच जनता पक्षाचं संवैधानिक आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू आहे. सुरुवातीला सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. मित्रांनो, विशेष म्हणजे ज्या वेळेला सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते त्याच्या सुरुवातीला 15 ते 16 दिवस या भारतातील प्रसार माध्यमांनी, सोशल माध्यमांनी या आंदोलनाकडे अक्षरशः पाठ फिरवली होती. कोणी या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं नाही. या आंदोलनाची आज जेवढी चर्चा आहे त्याच्या अर्धी सुद्धा चर्चा त्या वेळेला होत नव्हती. परंतु ह्या आंदोलनाला एक टर्निंग पॉईंट मिळाला आणि तो टर्निंग पॉईंट असा होता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या भेटीचा. होय, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्वरत्न, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर हे उपोषणाच्या 17व्या-18व्या दिवशी सोनम वांगचुक यांना भेटायला थेट जंतर मंतरवरती गेले, दिल्लीमध्ये गेले. आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या त्या भेटीनंतर आंदोलनाचा सूर आणि नूर बदलला. आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधल्या गेले. प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर इतर राजकीय पक्षांचे लक्ष त्या ठिकाणी वेधल्या गेले आणि बाकी इतर राजकीय पक्षांनी सुद्धा या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात दखल घ्यायला सुरुवात केली. मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्यासाठी संघर्ष हा काही नवीन नाही. त्यांचं जीवनच संघर्षमय जीवन आहे. संघर्ष करूनच ते आज इथवर आलेले आहे आणि त्यामुळं हा संघर्ष देखील त्यांच्यासाठी काही नवीन नव्हता. परंतु आज जो काही संघर्ष ते करत आहे ते तुमच्या आमच्या लेकरा बाळांसाठी हे मीडियाच्या नंतर लक्षात येऊ लागलं. मित्रांनो, कोणतंही आंदोलन, सामाजिक आंदोलन हे केवळ एका व्यक्तीचं राहत नाही, तर ते संपूर्ण देशाची ताकद बनते आणि ही ताकद देशाला बळकट करत राहते. अनेक प्रकारे सोनम वांगचुक, अभिजित दिपके म्हणजे कॉक्रोच जनता पक्षाचं या आंदोलन दडपण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून सुद्धा करण्यात आला. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं उपोषण स्थळावरून हटून त्यांच्याशी एक तर पहिली कोणी चर्चा केलीच नाही, ना अभिजित दिपकेंबरोबर कोणी चर्चा केली, ना सोनम वांगचुक यांच्याबरोबर कोणी चर्चा केली. चर्चा न करता थेट पोलीस येतात काय, त्यांना शिबिगाळ करतात काय, दमदाटी करतात काय, फरफटत नेतात काय आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट करतात काय. दवाखान्यात जरी गेले सोनम वांगचुक तरी त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहून सुद्धा उपोषण काही थांबवलं नाही. ते उपोषण करतायत आणि यामुळे एक गोष्ट मात्र घडली. पोलीस सरकारी यंत्रणा करायला गेले एक, झालं भलतं संपूर्ण भारतामध्ये संताप निर्माण झाला. प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं. आज जिकडं तिकडं पहा, दिल्लीमध्ये फक्त आणि फक्त तरुणाईचा आवाज बुलंद होतोय. जय 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 भीमचे नारे बुलंद होत आहे. जय भीमचा नारा हा केवळ नारा नाही, तो अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ आहे. त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती आहे. त्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं टॉनिक आहे. आणि हेच टॉनिक घेऊन, हेच बळ घेऊन, हीच ऊर्जा घेऊन, जय भीमची ऊर्जा घेऊन आज प्रत्येक तरुण दिल्लीच्या मैदानामध्ये आपल्याला दिसतोय, दिल्लीच्या रस्त्यावरती आपल्याला दिसतोय. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय?
प्रकाशजी आंबेडकर यांच्या भेटीनंतर इतर राजकीय पक्षांना जाग आली काय? प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतरच या आंदोलनाला एक टर्निंग पॉईंट मिळाला काय? आपल्याला नक्की काय वाटते? आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि या चॅनलवरती, या क्रांती वाहिनीवरती आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, ऊर्जा द्या, शक्ती द्या. जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.